नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या झटपट बातम्या. उन्हाळ कांदा पाट ठरते पशुपालकांसाठी वरदान. जनावरांसाठी चारा म्हणून होतोय वापर. मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू. अवकाळीचा तडाखा. वीज पडून 4 जनावरांचा मृत्यू. पाथर्डी, नगर, जामखेड तालुक्यात प्रचंड नुकसान. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 1908 हेक्टरवरील फळबागावर दुष्काळाची कुऱ्हाड. शेवगाव तालुक्यातील चित्र. पाण्याअभावी फळबागा जळू लागल्या. प्रसादाच्या लाडूत काजू बदाम. पॅकिंग ही यंदा कागदी पाकिटात. चैत्री वारी. विठ्ठलाचा प्रसाद म्हणून 3 लाख बुंदी तर 50,000 राजगिरा लाडू. सोनं वधारलं. पांढऱ्या सोन्याचा भाव जैसे थे. कापसाचे भाव 7,500 तर सोन्याला 10 पटीने अधिक दर. वादळी वाऱ्यासह पावसाने फळबागांचे नुकसान. नगर तालुक्यात कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जायकवाडीतून पाणी उपसा 5 MLDने घटला. मनपा आपत्कालीन पंप सुरू करणार. जलसाठा घटल्याचा परिणाम. 15 दिवसात पंप सुरू करणार. पाण्यासाठी जमिनीची चाळण. शेतकरी कर्जाच्या खाईत. 500 ते 600 फूट बोरवेल खोदाई. तालुक्यातील चित्र. तुमचा तालुका नक्की कळवा. पशुधन घटल्यामुळे शेणखताला आले सोन्याचे दिवस. मातीचा कस आला शून्यावर. खत विकत घेणे झाले अवघड. रासायनिक खतांचे दुष्परिणाम. यंदाच्या दरवाढीमुळे 90% शेतकऱ्यांनी दिला मिरचीवर भर. भोकरदन तालुक्यात अल्प पाण्यावर ठिबकवरती मिरचीची लागवड सुरू. पाण्याअभावी मोसंबीच्या बागात लागल्या जळू. शेतकरी हैराण. शासनाने नुकसानीचे पंचनामे करावे. राज्यात भीषण चारा टंचाईच्या उंबरठ्यावर. गवताच्या काळीसाठी जनावरे कासावीस. राज्यकर्ते निवडणुकीत व्यस्त. दुप्पट उत्पन्नाच्या गॅरंटीला बगल. भाजपच्या जाहीरनाम्यात जुन्याची उजळणी. आयात निर्यात धोरणाकडे दुर्लक्ष. धरसोडीचे आयात निर्यात धोरण. वाशी बाजारात 1 लाख आंबा पेट्यांची आवक. कोकण हापूसला डझनाला 200 ते 800 रुपयांचा भाव. वादळी पावसाने डाळजला नुकसान. वादळी पावसामुळे डाळज परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले. पंचनामा करण्याची मागणी. गेल्या वर्षी टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने लागवडीची लगबग. माळशेज परिसरात टोमॅटोला उच्चांकी दर. त्यामुळे लागवडीचे प्रमाणही वाढले.